55 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागला। आरोपी भीमराव कांबळेला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। कोर्टाने सुद्धा अतिशय महत्त्वाचं निरीक्षण या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवलं होतं। रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे अगदी दुर्मिळातली दुर्मिळ ही घटना आहे। कारण 3.5 वर्षाची जी चिमुरडी आपल्या आजीकडे आजोळी आली होती सुट्टीमध्ये, त्याच वेळी या नराधमाने डाव साधला, तिला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि संपूर्ण महाराष्ट्राची हीच इच्छा होती की नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा व्हावी। कोर्टाने सुद्धा महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की ज्या पद्धतीने त्याच्यावरचे सगळेच गुन्हे सिद्ध झाले होते, आरोपीला कुठल्याच पद्धतीचा पश्चाताप नव्हता। आरोपी भीमराव कांबळेला स्वतःला सुद्धा 5 मुली होत्या, पत्नी होत्या, मात्र त्यांनी सुद्धा या संदर्भात कुठेही पुढे येऊन कोणतीही मागणी केली नाही। त्याला कोणताही पश्चाताप नव्हता आणि या सगळ्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला आता फाशीची शिक्षा झाली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण पुण्यावरून अधिकचे अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी आदित्य भवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। आदित्य, संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची इच्छा होती तेच घडलंय। आरोपीला आता फाशीची शिक्षा झाली। सध्या पुण्यामध्ये कसं वातावरण पाहायला मिळते, कोर्टाच्या बाहेर काय घडतंय? निश्चित जर पाहायला गेलं तर या फाशीची शिक्षेसाठी अवघा महाराष्ट्र वाट बघत होता। यासाठी अनेक आंदोलनं झाली होती आणि आज जजमेंट आलं की त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर सरकारी विशेष वकील अजय मिसर यांनी अनेक दाखले हे भारतात घडलेल्या फाशीच्या संदर्भात दिले होते। त्यामधले अनेक दाखल्यांचा संदर्भ घेऊन भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच हा निकाल जाहीर करण्यात आला होता आणि आता त्यापूर्वी बघू शकतो की सगळ्या नागरिकांमध्ये हा उत्साह आहे की त्या भीमराव कांबळेला, आरोपीला फाशी देण्यात आलेली आहे। आता इकडे जर पाहायला गेलं तर अनेक लोक जोडले गेले। अत्यंत आनंद होत आहे। त्याला आजच्या फाशी देण्यात यावी हीच माझी एक नम्र विनंती आहे सरकारला। फाशी दिलेली आहे आणि अनेक मुद्दे त्यामध्ये नमूद केले होते। पाहायला गेलं तर विशेष सरकारी वकील यांनी अनेक दाखले देणारे संदर्भ या कोर्टापुढे मांडले होते। भीमराव कांबळे हा हलकट माणूस आहे। लवकर आजच्या फाशी झालीच पाहिजे। लेकिन या माणसाला फाशी दिला तर अख्खा भारतात हे तांडव बंद होईल सगळं। हे भीमराव कांबळेला फाशी झालीच पाहिजे, आजच्या आज फाशी झालीच पाहिजे। असल्या लोकांना फाशी झालीच पाहिजे। लेकिन भारतात आपल्या महिला सुरक्षित नाहीये। आज जरा फाशी तुम्ही दिला तर बरं, अख्खा भारतात हा तांडव होणार बघा। भारतात सगळं पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर जे काम पोलिसांनी केलेलं होतं, जे चार्जशीट गोळा केलं, जे पुरावे गोळा केले, या सगळ्या आणि जे फास्टॅग वरती काम पोलिसांनी या सगळ्याचा या घटनेचा तपास केला, त्याचंही कौतुक जजने केलेलं आहे। त्यासोबतच अशा प्रकारेचा तपास सगळ्या केसेसचा व्हावा अशी देखील ग्वाही त्या जजने दिलेली आहे। पाहिलं गेलं तर आजचा जो निकाल आहे त्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्यांकडूनच केली जात होती आणि आज त्या आरोपीला फाशी देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात या जजमेंटची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्रामध्ये सगळे नागरिक करत होते। या कोर्टाच्या बाहेर अनेक नागरिक जमलेले आहेत, तसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अनेक जजमेंट्स जे काढले होते, जे देशभरात दिले गेलेले होते, त्याचा संदर्भ आज KR साळुंखेंनी व्यक्त केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज हा निकाल देण्यात आलेला आहे। निकाल दिल्यानंतर आरोपीला सांगण्यात आलं की तुम्हाला आता फासावर चढवण्यात येणार आहे आणि या सगळ्या निकालाचा संदर्भ मागचा पुढचा घेऊन आजचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून या घटनेच्या निकालाची प्रतीक्षा सगळे करत होते। जजमेंट्स आणि पुरावे देखील गोळा करण्यात आले होते आणि त्यानुसार लवकरात लवकर या फास्टॅग कोर्टवरती हा सगळा निकाल चालू होता आणि आज त्याचा जजमेंट आलेला आहे। या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे याला देखील कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं। त्या कोर्टाचे न्यायाधीश जे होते त्यांनी देखील सांगितलं की तुम्हाला आता फासावर चढावं लागणार आहे। भारतीय संविधानाच्या चौकट आणि भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीनुसार हा निकाल देण्यात आलेला आहे। निकालाच्या न्यायाधीशापूर्वी दोष किंवा व्यक्तिमत नसतं। मृत्यूदंड शिक्षा ही कायद्याच्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया करून
कायद्यातील कलानुसार सुनावण्यात येते. यापूर्वी 12 खटल्यांचा निकाल आढावा घेतला आहे. जितका गुन्हा गंभीर तितकेच शिक्षा कठोर असते आणि पाहिलं गेलं तर भीमराव कांबळे यांनी ही क्रूर हत्या केल्याचं निदर्शन जजने व्यक्त केलेलं आहे, RK साळुंकेने व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर लहान मुलाच्या चिमुकलीवर अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार आणि हत्या या दोन्ही घटनांचा संदर्भ घेऊन त्याला फाशी देण्यात आलेली आहे. आणि अनेक तरतुदी या सगळ्या घटनाक्रममध्ये नमूद केलेल्या होत्या. देशभरातले जे विविध घटना, जे रेअरेस्ट ऑफ रेअर केस ज्याला आपण बोलतो ते घडले होते, त्याचा संदर्भ आज सगळा न्यायालयाने RK साळुंके यांनी वाचून दाखवला. आणि त्यासोबत अनेक घटनेचे तरतुदी नमूद करून भीमराव कांबळे यांनी केलेल्या क्रूर हत्येची सगळी शिक्षा, याचे सगळे संदर्भ देऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या घटनेची न्यायाची प्रतीक्षा